क्रिश, असं काय बघतोय कमळीकडे? नाही ते ती लिहिते काय ते बघत होतो. अच्छा, हे बघ मी काय सांगते ना, मनात आपल्या काही असतं ना ते बोलून टाकायचं, लपवायचं नाही. अनिका, अभ्यास चालला इथं. अच्छा, अभ्यास चालू आहे? कुठला अभ्यास चालू आहे बरं? कुठला चालू आहे सांग ना. इंग्लिश. कमळी, तुला इंग्लिशच शिकायचं होतं तर माझ्याकडनं शिकायचं होतं ना. म्हणजे मी तुला टीच केलं असतं की त्याच्यासाठी ट्युशनची काय गरज होती? मला आता अभ्यास करायचा आहे अनिका, प्लीज. ओके बाबा, अभ्यास तर अभ्यास करा. तसं पण आज लास्ट डे ट्युशनचा, माहिती आहे ना. उद्यापासून कमळीची पनिशमेंट खतम होतीये, सो शी कॅन रिजॉइन द कॉलेज. होय, मी तर विसरलोच. नाही, इट्स अ गुड थिंग की तुला आता उद्यापासून कॉलेजला येता येईल. पण तुला तरी पण ट्युशन हवी असेल तर सांग, मी शिकवेन तुला. कशाला? आय मीन काय गरज आहे ट्युशनची? आमची कमळी खूप हुशार आहे. तिला ना एकदा कॉलेजला गेल्यावर लेक्चर ऐकलं की सगळं डोक्यात फिट होऊन जातं. तिला अशी ट्युशनची गरज नाहीये. नाही, कमळी हुशार आहे माहितीये मला, पण तरी तुला काही डाऊट असेल तर मला विचार, मी शिकवीन तुला. हा, सांग ना. एनिवे, टाइमपास नकोय आता. कमी ते लास्ट चॅप्टर राहिलाय तो रिवाइज करूयात आपण. मी तुला प्रश्न विचारणार नंतर. हा, ए निंगू पिंगू कच्चा लिंबू, तुला काय? नॉन ऑफ युअर बिझनेस. एक सेकंड, माझ्या रूम मध्ये माझ्या परमिशन बिना आली कशी? चालत. आणि अगं, तू कशी कमळीच्या आयुष्यात मुद्दाम लुडबुड करत असतेस की नाही, तशीच मी ते आलोय असं समज. ए निंगी चिंगी, कमळे, अगं बघितलंस काय ही अनिका कशी बोलते ते? बघ की. आता तोंड बघ जरा आरशात, पाक पांढरी पडली आहेस तू. तुझ्या तर आत्ता कशी वेळात बाहेर आलीस ग? हा, हे हाय तुझं खरं रूप, चेटकीने. काय ग, इतरेडी कमळीला यो भोळा चेहरा दाखवून फसवत असतेस वय ग? उगीच तिची बहीण असल्याचा कांगावा करत असतेस. हे काय कळत नाही वय मला? हा, निंगी म्हणतात मला. हे 2 डोळे एक्स्ट्रा घेऊन फिरत असतोय, ध्यानात ठेवायचं. आणि काय ग, मगाशी ऋषी सरानं कमळी यांचं चांगलं जुळतंय म्हणल्यावर लगेच तुझ्या पोटात दुखायला लागलं. ते बी दिसलं बरं का मला. तू टेन्शन घेऊ नकोस, एक दिवस तुझी ही सगळी नाटकं कमळीला कळणारच. कमी समोर येणारच आहे. मी पण बघते ना कधी येतात. कधीच नाही येणार, कारण तुझी जी कमी आहे ना, इडियट डोकं नाहीये तिला. माझ्यावर ट्रस्ट करून बसली आहे. ते माकडीने, माझी कमळी साफ मनाची आहे म्हणून हे तुझं असं चाललंय. आणि मला माहित आहे कमळीपासनं ह्यो तुझा खोटारडेपणा कधीच लपून राहणार नाही. तू तिच्या विरोधात लय काय काय डाव केलीस की नाही? हा, तिच्यावर चोरीचा आळ आणलासा, कॉलेजमधनं रस तिकीट करायला बी तूच सांगितलंस ना मग. आणि मला बी मारायचा प्रयत्न तूच केलास. सगळं तूच करतीयास आणि आळ मात्र माझ्या कमळीवर घ्यायलीस. then go ना, go and tell her. सांग तिला मी कशी आहे, मी व्यसन नाहीये. बघू तुझ्यावर ट्रस्ट करते का. आय डोंट केअर. डोंट केअर. तुझा यो मायाजाल शेवरी कापसावानी उडून लावतो की नाही बघच तू. लवकरच तुझा एक खोटारडेपणाचा चेहरा कमळी समोर येणारच. त्या दिवसाची तर मी तर लयच आतुरतेनं वाट बघायला. त्या दिवशी कमळी तुझा असा हाल करेल की नाही, बघशीलच तू. मला काय झालं? मी खूप खुश दिसते. मी का खुश आहे सांगू? आज माझ्यासाठी खूप महत्वाचा दिवस आहे. मी आज नयनताराशी
ऋषी आणि कमळीच्या लग्नाबद्दल बोलून आली. तुम्हालाही माझा हा निर्णय आवडला ना? हा, पसंत आहे ना? पाहिलंच राजन, बाबांनाही माझा निर्णय पटलाय आणि आवडलाय सुद्धा. का रे, तुझा चेहरा असा का? तुला हे पसंत नाहीये का? काय झालं? नाही आई, असं काही नाही. ऍक्च्युली कमळी अजून शिक्षण घेते आणि हे लग्न, हाच विचार माझ्या डोक्यात होता. अरे एवढंच ना? कमळी लग्नानंतर तरी शिकू शकते की. ऋषी आणि नयनतारा तिला शिकवतीलच, नाही का? हे बघ, तू काही काळजी करू नकोस. मी हा जो काही निर्णय घेतलाय ना, तो पूर्ण विचार करूनच घेतलाय. त्यामागे तसंच काहीतरी कारण आहे. माझ्यावर विश्वास ठेव. आणि मला खात्री आहे, नयनतारा नक्की हो म्हणेल. हां, आता राहता राहिला प्रश्न कमळीचा. पण ती सुद्धा ऐकेल माझं. मला पूर्ण विश्वास आहे ती या प्रस्तावाला नाही म्हणणार नाही.